फलंदाज ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेनं पूर्णपणे आकर्षित करून घेतलं तोच फलंदाज प्रथमेश शेलार सेट ऑन फायर. नक्कीच त्याचा खेळ चांगला राहिला आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू मेगा फायनलचा प्रथमेश शेलारने काय चेंडू खेळून काढलाय. क्वालिटी क्लास इरादे स्पष्ट. पहिला चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पार. आलाय A1 क्वालिटीचा A1 ब्रँड दाखवणारा. काय फटका सर रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकता. तोंडावरती टाकलेला चेंडू होता त्याच्यावरती इरादे स्पष्ट प्रथमेश शेलारने काय फटका सजवलाय. क्वालिटी फटका. ज्याच्या नावाचा बोलबाला आहे तोच प्रथमेश शेलार मैदानाच्या आतमध्ये हो तो आला. त्यानं पाहिलं त्यानं जिंकून घेतलं हे सारं जग. असा खेळाडू प्रथमेश शेलार सेट ऑन फायर. असं कुठलं गाव नाही जिथं प्रथमेश शेलारचं नाव नाही. तोच प्रथमेश शेलार ऑन फायर. मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये देखील आपले इरादे स्पष्ट. काय फटकेबाजी करतोय. चेंडू झाला 1 धावा झालेत 6. नक्कीच संपत विचारे माऊली कुठे असेल तुम्ही देखील स्टेजवरती येऊन बसून घ्यायचं. संपत विचारे दादा तुम्ही देखील स्टेजवरती बसून घ्यायचं. आपल्या थोड्या वेळ आपण सन्माना देखील वळलं जाईल. मेगा फायनल झाली की आपण पारितोषिक आणि सन्मानाकडे देखील वळलं जाईल. महत्वाची मॅच. पहिला चेंडूवरती हल्ला केला तो म्हणजे गोलंदाज चेंडूवरती. चरण देखील वेस्ट इंडिजचा फलंदाज वाटतो मला. काय गोलंदाजी करतो. क्लास दाखवतो आपल्या गोलंदाजीमधून. पहिला चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा चेंडू झेल होईल का. ही झेल महत्वाची असेल. ओहो ही झेल सुटली गेली. ही झेल तुम्हाला मागात पडू शकते. पकडा झेल जिंका मॅचेस असं म्हटलं जातं ना. प्रथमेश शेलारची झेल सोडली गेली तुम्हाला मागात पडू शकतं. अजून 10 चेंडू जर प्रथमेश शेलार थांबला ना तर स्कोरबोर्ड खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. अप्रतिम प्रयत्न राहिला ओमकारचा देखील पण झेल सुटली गेली. 2 चेंडू झाले. धावफलक जाऊन पोहोचलाय 7च्या घरात. महत्वपूर्ण सामना त्याच्यामध्ये स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज पाहायला मिळतो अजय. तिसरा चेंडू पेस करेल. अजय देखील पहिला सांगितलं तर हा खूप शांततेचं क्रिकेट खेळतोय. झेल होईल का. हो होईल झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजयला परतीचा इशारा. बॅक टू डगआउट आलंदाज. मेगा फायनलच्या मुकाबल्यात अजयची विकेट महत्वाची विकेट. प्रथमेशची जर आता विकेट झाली असती ना तर मॅच बनली असती. ती विकेट झाली नाही तर अजयची विकेट घेतली. चेंडू झाले 3 धावा झालेत 7. नक्कीच संजय दादा मिटे एक चांगली व्यक्तिमत्व. पैशाने माणुसकी जिंकता येत नाही तर या माणसाने जर या गोलंदाजासाठी मी पहिलंच बोलतो हा गोलंदाज अप्रतिम आहे. संजय दादा मिटे म्हणे ह्या गोलंदाजासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. माणसं पैशाने जिंकता येत नाही तर माणुसकी ठेवावी लागते. संजय दादाने तीच काहीतरी माणुसकी टिकवून ठेवली. पैसा कोणाकडे असतो फक्त माणुसकी महत्वाची असते. तीच माणुसकी आता कुठेतरी दाखवली संजय दादाने. ह्या गोलंदाजासाठी ही पारितोषिक लावले चरणने. आजच्या दिवसामध्ये चरणनं पूर्णपणे समाविष्ट करून घेतलाय. तोच गोलंदाज चरण. मोठी हाईट मोठी फाईट. 4था चेंडू. ओहो यावेळी देखील विकेट होते काही काय. यावेळी देखील विकेटचा सुगंध येत होता पण यावेळी विकेट नाही. यावेळेला नाही. यावेळेला झेल सुटली. गणेशने कुठेतरी पहिली झेल पकडली. आता ही झेल सुटली. 1 धावसंख्या. प्रथमेश शेलार ऑन स्ट्राईक. आता झाले 4. 2 गो. झाले चेंडू 4. धावफलक जाऊन पोहोचले 7च्या घरात. प्रथमेश शेलार ऑन सेट ऑन फायर. ज्याच्या नावाचा बोलबाला तोच प्रथमेश शेलार. काय होतंय पाहूया 5वा चेंडू. मी पहिलंच बोललो होतो. टाकला अंगावरती मग त्याला फेकून दिला रोडवरती. असा एक फलंदाजाचा नावाचा बोलबाला तोच फलंदाज सेट ऑन फायर. प्रथमेश शेलार साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा वयामध्ये हा फलंदाज समाविष्ट करतोय. काय फलंदाजी क्लास दाखवतोय. सेमी फायनल देखील खेळला फायनल देखील खेळतोय. काय फलंदाजी करतोय. क्वालिटी क्रिकेट. नक्कीच धावफलक जाऊन पोहोचले 14च्या घरात. प्रथमेश शेलार साठी देखील पारितोषिक लागले जाते. संजय दादा मिटे यांनी माणुसकी जपून दिली. त्याच माणूस आज कुठेतरी पारितोषिक लागतो. शेवटचा चेंडू बाकी असेल. या वेळेला बसला मग ठोकला मग त्याला चोपला आणि त्याला फेकून दिला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. टाळ्या झाल्या पाहिजे या फटक्यासाठी. काय क्वालिटी फटका. संजय दादा मिटेंनी ह्या षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक षटकार. ओव्हरची होती समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचले 20 धावा. संजय दादा मिटे यांनी माणुसकी जपली गेली. 50-100 नाही तर दादाने तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय. दादाने माणुसकी जपली गेली. आपण हारलो म्हणून आपण जायचं नाही. आपण थांबायचं. आपण क्रिकेट बघायचं. आपण क्रिकेट जगायचं असतं. तेच दादाने शिकवलं गेलं. संजय दादा मिटे यांचं पूर्णपणे मी धन्यवाद करतो दादा. थँक्यू दादा. तुम्ही थांबताय ही मॅच पाहताय.
प्रथमेश सेलार सेट ऑन फायर. काय फलंदाजी करतोय, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचं. काय फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता 2 षटकांची मॅच असेल. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. पहिल्या इनिंग मध्ये 20 लागले. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय ओमकार. सेकंडला सोन्या. ओहो, या वेळेला सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय गोलंदाज ओमकारने. प्रथमेशला स्ट्राईकला ठेवणं महत्त्वाचं असेल. प्रथमेशची झेल आली असती ना तर हे 2 षटकार आलीच नसते. प्रथमेशची झेल सुटली त्याच्यानंतर हे 2 षटकार आले. मी पहिलेच बोललो पकडा झेल जिंका मॅचेस. प्रथमेश सेलारची जर कॅच पकडली असती ना तर हे 2 षटकार आले नसते. महत्वाची मॅच. दुसरा चेंडू. ओहो, या वेळेला क्लास क्वालिटी तिथे क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस झेल देखील अप्रतिम पकडली. विकेटचं पतन सोन्याला डागावरचा रस्ता. काय झेल पकडली. फटका चांगला होता, फक्त ताकद थोडी कमी होती. विकेटचं पतन. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आले. मेगा फायनल ग्रँड फिनाले कशी असावी तर ग्रँड फिनाले अशी असावी. प्रथमेश सेलार वन साइड उभा. एका साइडने विकेट पडत जातात तर तो एका साइडला उभा आहे. त्याला अजून 4 चेंडू बाकी आहे. 4 चेंडू 3 चेंडू त्याला भेटलेला तर मॅच बनू शकते. धावा झाले 20. चेंडू झाले 2. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग्स मधील आई विठला देवी चषकामधील ही मेगा फायनलची मॅच. अप्रतिम खेळ. प्रथम पारितोषिक 15,000, द्वितीय 10,000, तृतीय 7,000 अशी पारितोषिक देखील पाहायला मिळतात. आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. तिसरा चेंडू. ओहो, यावेळेला फक्त दिशा दिली. तिथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय का. हा, दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न केला जातोय. ही गरज नव्हती प्रथमेशला, ही गरज नव्हती, कारण तुला स्ट्राईकला थांबणं गरजेचं होतं. 4थ्या चेंडूवरती देखील विकेटचा सुगंध आलाय. 1 धाव आणि विकेट. धाव भले 1 ने पुढे ढकलत जाऊन पोहोचतोय 21 धावा. नक्कीच विकेटचं पतन. महेशला डागावरचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार बॅक टू डागावर. नंतर उपकर्णधार मैदानाच्या आतमध्ये सतीश पाहायला मिळतो. सतीश कदम 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मेगा फायनल मधील पहिल्या इनिंगचा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धन्यवाद. 5वा चेंडू कसा असेल. स्ट्राईक नवीन फलंदाज. 3च चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून देखील. 4था चेंडू प्रगतीपथावर. ओहो, सतीश कदमने फटकाच खेळून काढला. तिथे 1 धाव असेल. एकच धावावरती समाधान मानवले. प्रथमेशला आता माहिती आहे आता मला 2 चेंडू खेळणं गरजेचं असेल. 2 गो. महत्वाचे 2 चेंडू. धावफलक जाऊन पोहोचले 22 आणि 2 चेंडू बाकी असेल. 2 धावा झालेत 22. चेंडू असतील बाकी 2. प्रथमेश सेलार सेट ऑन फायर. काय होते पाहूया शेवटच्या 2 चेंडूवरती. महत्वाचा क्रिकेट, महत्वाचा सामना. ओहो, क्लास क्वालिटी, अप्रतिम क्रिकेट. काय पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतो ओमकार. प्रथमेशला उभं केले. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र म्हटलं तरी काय हरकत नाही. 5वा चेंडू होतो निर्धाव. 1 to 1 शेवटचा चेंडू बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मधील सेमीफायनल मधील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू प्रथमेश सेलार साठी. या वेळेला नाही, या वेळेला उडवायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चुकी झाली. जिथे होती झेल तिथे गेल्या 1 नाही तर तिथे गेल्या 2. तिथे भेटेल का तिसरी. ओहो, तिसरीला डेंजर एंड. तिसरीला प्रथमेश सेलार बाद. होत्या फक्त 3, त्याच्यावरती झाल्या 2. 24 झाले. 24 झालेत. 25 ची गरज असेल. 18 चेंडू 24 झालेत. 25 ची गरज असेल. मेगा फायनलचा मुकाबला. मिरगाव संघ आपण देखील स्पीडअप करून लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला मिरगाव संघ प्लीज स्पीडअप करायचं. सतीश महेश विनंती असेल स्पीडअप करायचं थोडा. 12 चेंडू आणि समीकरण असेल ते म्हणजे 12 चेंडू आणि 25 ची गरज. मॅच बनू शकते, मॅच होऊ शकते. मेगा फायनल ग्रँड फिनाले देखील केला जाईल. नक्कीच मान्यवरांनी देखील बसून घ्यायचं. विकास बने, संपत विचारे देखील तुम्ही देखील दादा यायचंय. माऊली तुम्ही देखील बसून घ्यायचं स्टेजवरती. थोड्या वेळ आपण सन्माना देखील वळणार आहे. मेगा फायनलची मॅच झाल्या आपण वर्माकडे जायचं आहे. नक्कीच बसून घ्यायचंय दादा. सर्वांनी कुठेही जायचं नाही. मेगा फायनलचा मुकाबला ग्रँड फिनाले. एका साईडला कोण तर दुसऱ्या साईडला एकता टीम मिरगाव संघ. या संघाचा बोलबाला आत्ता नाही तर या संघाने खूप साऱ्या ट्रॉफ्या जिंकल्यात. या संघाचा बोलबाला गावापासून मुंबईच्या नवी नगरीमध्ये पाहिला जातो. तो संघ
एकता टीम मिरगाव संघ आज मेगा फायनल मध्ये मोजलाय. 25 धावा ठोकल्यात. 18 चेंडू 25 ची गरज असेल. युवा टॅलेंट युवा स्पोर्ट कोल्हे संघाला स्पीडअप करायचं प्लीज. युवा संघ कोल्हे संघ आपली सलामीर जोडी मैदानाच्या आत पाठवायचंय. या संघाचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण युवा संघ युवा टॅलेंट आहे. कोणी देखील मोठं नाही, सर्वांनी छोटे छोटे गोलंदाज फलंदाज पाहायला मिळतात, कारण युवा टॅलेंट आहे, युवा खेळ आहे. आज ती मेगा फायनलचा रस्ता पार केला. आज कुठेतरी त्यांनी नशीब घेऊन आले होते, आज मेगा फायनल मध्ये पोहोचले. मेगा फायनल जिंकतील का? 12 चेंडू 25 ची गरज. चला स्पीडअप करायचं प्लीज. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 25 धावांची गरज. मेगा फायनलचा मुकाबला सलामीवर जोडी. एका साईडला मंगेश तर दुसऱ्या साईडला ओंकार. चला स्पीडअप करायचं प्लीज. बापू पंच विनंती असेल. मंगेश स्वतः करण्यात आले, स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल. तेवढा चांगला गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. निलेश एक अनुभवी गोलंदाज, ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला तोच गोलंदाज निलेश. आतापर्यंत जेवढा टुर्नामेंट झाला त्या टुर्नामेंटमध्ये निलेशने देखील अप्रतिम गोलंदाजी करत तोच निलेश पाहायला मिळतो आपल्याला पहिल्या षटकामध्ये. 12 चेंडू 25 ची गरज. ग्रँड फिनाले मेगा फायनल दुसरी इनिंग कोल्हे वर्सेस मिरगाव. काय होतंय पाहूया. मेगा फायनलचा मुकाबला. पहिला चेंडू कर्णधारासाठी मंगेशसाठी कसा असेल. पहिला चेंडू बॅटची कडा. विकेटचं पतन. डकच्या स्वरूपात लागलेला विकेट, तो म्हणजे मंगेशला परतीचा इशारा. कॅप्टन कूल बॅक टू टॅग आउट. पहिलेच बोललो तो निलेश हा गोलंदाज खूप अनुभव आहे, तो असा तुम्हाला धावत येणार नाही, कारण त्याच्याकडे अनुभव खूप सारा साठवून ठेवलाय. तो निलेश आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडूवरती फलंदाज बाद. मंगेशला परतीचा इशारा. चला स्पीडअप करायचं गणेश प्लीज विनंती असेल. 11 चेंडू 25 चं समीकरण. 1 ते 2 मोठे फटके आले ना तर मॅच बनू शकते. संध्याकाळचं सत्र. हवा थांबले, पावसाचं वातावरण झाले, फटका जाऊ शकतो सीमारेषा पार. फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर केला पाहिजे. 11 चेंडू 25 ची गरज. काय होतं मॅच मध्ये पाहूया. चला स्पीडअप करा प्लीज मंगेश विनंती असेल. सर्व प्रेक्षक सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व प्रमुख पाहुण्याचे मी समालोचक दीपक वाले सर्वांचे सहर्ष 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 स्वागत करतो. मेगा फायनलसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सायकलला नवीन फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू फेस करेल गणेश. पाहतोय काय होतंय पाहूया. ओहो गणेशला देखील चेंडू समजला नाही. चेंडू चाललाय सरळ. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतो, क्लास दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये निलेश. अनुभव खूप ठेवलाय, कारण ह्या अनुभवाचा त्यांना पूर्णपणे शहानिशा केले, कारण ह्या गोलंदाजाने खूप साऱ्या मॅचेस खेळला गेला. तोच गोलंदाज निलेश पाहायला मिळतोय. या वेळेला उडवलाय. जसा उंच माझा जो होता तसा उंच माझा फटका. नो माइन्स लाईनमध्ये चेंडू पडलाय. 1 बॉल गॅदर केला जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. चेंडू झाले 4. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून देखील धावफलक 1 ने स्थिरावले. अकाउंट ओपन झालंय. एका धावेने 24 ची गरज असेल. चौथा चेंडू प्रगतीपथावर. ओहो यावेळी देखील फोमकारने खेळला फटका. त्याच्या खाली क्षेत्ररक्षण असेल. साधी सोपी झेल पकडले आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक सतीश कदम. साधी आणि सोपी झेल. विकेटचं पतन. दोन्ही सलामीर जोडी तंबूच्या दिशेने परताना पाहायला मिळेल. ओंकार बॅक टू डागाव. मेगा फायनल मध्ये असा खेळ करण्याचा गरजेचं नाही. मेगा फायनल मध्ये जसा खेळ प्रथमेश सेलारने केला तसा खेळ कुणाला तरी तुम्हाला करावा लागेल, कारण प्रथमेश सेलारचा खेळ मेगा फायनल सेमी फायनल मध्ये अप्रतिम राहिला. मेगा फायनलचा मुकाबला. नितीनजी सावंत साहेब कुठे असतील यायचे प्लीज. नितीनजी. 5वा चेंडू. हो यावेळेला फक्त दिशा दिले. 1 धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलक जाऊन पोहोचले 2च्या घरात. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना. मेगा फायनल ग्रँड फिनाले जशी वाटली तशी झाली नाही, कारण मेगा फायनल मध्ये 25 धावा ठोकल्या. मंगेश ओमकारची विकेट पडली. मेगा फायनल तशी पाहायला मिळत नाही. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. या वेळेला पंच सांगतात हा चेंडू अप्रतिम असेल. हा चेंडू येतोय निर्धाव. काय गोलंदाजी केली मेगा फायनल मध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त दिल्या गेल्या 2 धावा. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 23 धावांची गरज.
6 चेंडू 23 धावांची गरज. युवा टॅलेंट म्हणजे जी ओळख निर्माण केली गोलंदाज ट्रॅक मध्ये योगेश शेलार ऑन गोलंदाज ट्रॅक. ओहो यावेळी चांगला फटका सजून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाही, थांबवलं गेलंय यावेळी. गणेश ऑन स्ट्राईक. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू 22 ची गरज. धावा झालीत फक्त 3. नक्कीच माने श्री विशालजी सुर्वे साहेब माऊली, तुम्ही कुठे असेल तुम्ही यायचे प्लीज. विशालजी सुर्वे साहेब, मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ दादाचा सत्कार केला जाईल. विशालजी हो यावेळी फटका चांगला खेळून काढला. फक्त यावेळी दिशा कुठेतरी चांगली नसेल. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. हो केली जाते. योगेश कडून चुकी. विकेट भेटली असती. 2 धाव पूर्ण. 2 धाव मला पुढे ढकलते. जाऊन पोहोचते 5च्या आगारात. चेंडू झाले 3. गरज असेल आता 3 चेंडू फक्त बाकी असतील. मेगा फायनलचा मुकाबला ग्रँड फिनाले 5 वरती थांबलं गेलंय. ओहो यावेळी फोडून खेळण्याचा प्रयत्न. फक्त योगेशच्या बॉल मधून जेवढा वेग दिला तेवढा फलंदाजी बॅट पूर्णपणे पाठी जाते. हा वेग योगेश कडून पाहायला मिळतो. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मेगा फायनल. काय मिरगाव संघ कुठे जाईल तिथे आपल्या नावाचा बोलबाला केला जातो. तो संघ एकता क्रिकेट क्लब मिरगाव संघ आपल्या नावाचा बोलबाला केला जातोय. त्या संघाचा 5वा चेंडू काय होतोय पाहूया. फुल टॉसला फक्त दिशा दिली. तिथे योगेश असेल. प्रथमेश देखील असेल. ओहो प्रथमेश किपरिंग सोडून लॉंग ऑनला का आला होता तर याच्यासाठी आला होता. त्याचं समोरचं क्षेत्र देखील तेवढंच बार आहे. किपरिंग देखील तेवढीच चांगली आहे. फलंदाजी देखील तेवढीच बार आहे. तोच प्रथमेश सेलारने झेल पकडली. विकेटचं पतन. चला स्पीडअप करा. शेवटचा चेंडू बाकी असेल. एका फायनल मधील शेवटचा चेंडू. मॅच पूर्णपणे पलटली गेली. मिरगाव संघ पूर्णपणे विजयीच्या दिशेने पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू. 1 चेंडू असेल. काय होते पाहूया. मेगा फायनलचा शेवटचा चेंडू उडवलाय आणि झेल देखील पकडली गेली. विनिंग संघ पाहायला मिळतोय. एकता क्रिकेट संघ मिरगाव पाताला पाहायला मिळतोय. ज्या नावाचा बोलबाला अख्ख्या खासगी क्रिकेट असूल मध्ये केला जातोय तो संघ आज विजय होताना पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये विनिंग मुवमेंट पाहायला मिळते. एकता क्रिकेट संघ मिरगाव. नक्कीच चांगला खेळ राहिला मिरगाव संघामध्ये. प्रथमेश सेलार काय खेळ केला. अप्रतिम खेळणार. आज त्याचा संघ मेगा फायनल मध्ये विजय देखील झालाय. धन्यवाद मेगा फायनल साठी. चला सर्व संघाने स्टेजच्या समोर यायचे प्लीज. थोड्या वेळा आपण पारितोषिकांना सुरुवात करणार आहे. विनंती असेल. मेगा फायनल मध्ये दोन्ही संघ चांगले खेळले. दोन्ही संघ देखील बलाढ्य होतात. मिरगाव संघ चॅम्पियन होताना पाहायला मिळाला. धन्यवाद. दोन्ही संघांनी यायचे स्टेजच्या समोर.